नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बापट स्मृती व्याख्यान ऐकण्यासाठी इथे जमलेलो आहोत. कैलासवासी वामन विश्वनाथ बापट आणि कैलासवासी पार्वतीबाई बापट हे दाम्पत्य अमरावती येथे वास्तव्याला होते. कैलासवासी वामन बापट हे व्यवसायाने वकील होते, पण त्यांचा संस्कृत आणि भारतीय विद्यांचा मोठा व्यासंग होता. त्यांची अपत्ये म्हणजे कैलासवासी डॉक्टर शोभना गोखले, ज्या सुप्रसिद्ध पुराभिलेख आणि नाणकशास्त्रज्ञ होत्या, तसंच कैलासवासी सौ शकुंतला फडणीस, ज्या लेखिका होत्या, कैलासवासी सौ पद्मा केळकर आणि कैलासवासी सौ सुनीता करमरकर, याबरोबरच सुप्रसिद्ध भूकंपतज्ञ डॉक्टर अरुण बापट, या सर्वांनी देणगी देऊन आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रामार्फत प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या विषयावरती बापट व्याख्यानमाला सुरू केली. या व्याख्यानमालेत दरवर्षी 29 नोव्हेंबर रोजी व्याख्यान दिले जाते. गेली 44 वर्षे ही व्याख्याने अव्याहतपणे चालू आहेत. आजचे व्याख्यान हे काकतीयांचा स्थापत्य वारसा या विषयावरती प्राध्यापिका डॉक्टर वर्षा शिरगावकर या देणार आहेत. त्यांची ओळख करून देण्यासाठी मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या साहित्य आणि ललितकला विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर मंजुषा गोखले यांनी इथे यावं अशी त्यांना विनंती करते. नमस्कार. आज डॉक्टर वर्षा शिरगावकर यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होतो आहे. डॉक्टर वर्षा शिरगावकर या 2018 पर्यंत सुमारे 10 वर्ष नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या इतिहास विभागामध्ये प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहत होत्या. त्या अगोदर अनेक वर्ष त्यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयामध्ये इतिहास विभाग प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्याबरोबर मी सुद्धा अनेक वर्ष रुईया महाविद्यालयामध्ये काम केलेलं असल्यामुळे आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे आम्ही दोघी जणी गुरु भगिनी आहोत. म्हणजे वर्षाताईंच्या आई डॉक्टर सिंधू डांगे या माझ्या मार्गदर्शक आणि गुरु होत्या. त्यामुळे मी आणि वर्षाताई खूपच जवळ आलो एकमेकींच्या आणि आमची खूप चांगली मैत्री झाली. आज त्या मैत्रीच्या नात्याने सुद्धा मी वर्षाताईंचा आणखी परिचय आपल्याला करून देणार आहे. वर्षाताई विशेष करून उत्तर मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास या विषयांमध्ये पारंगत आहेत. त्या विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. मुंबईचा वारसा हाही त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. आजपर्यंत वर्षाताईंनी 9 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि 60च्या वर वेगवेगळ्या विषयामध्ये संशोधन पत्रिका त्यांनी सादर केलेल्या आहेत आणि प्रकाशितही केलेल्या आहेत. त्यांनी खूप संशोधन प्रकल्प त्यांच्या कारकिर्दीमध्ये पार पाडले. त्यापैकी 4 संशोधन प्रकल्पांना वेगवेगळ्या संस्थांकडून विद्यापीठांकडून पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. 2 केंद्रीय विद्यापीठांसाठी भारतीय राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिनिधी म्हणजे नॉमिनी म्हणून MHRD कडून नेमणूक होण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वारसा आढावा समिती म्हणजे हेरिटेज रिव्ह्यू कमिटीवर शहराच्या इतिहासासंबंधात सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक अनेक वर्ष झालेली होती. राजस्थान विद्यापीठाकडून सेंटर ऑफ म्युझिओलॉजी अँड कॉन्झर्वेशन या केंद्रामध्ये सल्लागार सभासद म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या सभासद म्हणूनही त्यांनी एशियाटिक सोसायटीच्या कार्यामध्ये आपला मोलाचा सहभाग दिलेला आहे. आजपर्यंत 10 विद्यार्थ्यांना
PhD पदवीसाठी मार्गदर्शन त्यांनी केलं, त्याचप्रमाणे 4 विद्यार्थ्यांना MPhil या पदवीसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आम्ही दोघेही रुईया महाविद्यालयात एकत्र अध्यापन करत असताना त्यांचा अभ्यास, वेगवेगळ्या विषयांमध्ये सखोल माहिती घेण्याची त्यांची जिद्द, चिकाटी आणि त्यांची विद्यार्थी प्रियता मी अगदी जवळून अनुभवलेली आहे. त्या काळामध्ये राजतरंगिणी हे इतिहास विभागाचं सुंदर भित्तिपत्रक आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम करणारी समिती त्यांनी स्थापन केली होती आणि या राजतरंगिणीतर्फे अनेक सुंदर उपक्रम त्या राबवत असत आणि मी सुद्धा आमच्या संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांसह अनेक वेळा या उपक्रमांचा लाभ घेतलेला आहे, त्यामध्ये सहभागी झालेली आहे. त्यामुळे माझी मैत्रीण म्हणून आणि एक श्रेष्ठ इतिहासज्ञ म्हणून आज मी आपल्याला डॉक्टर वर्षा शिरगावकर यांचीही ओळख करून दिलेली आहे. आपण सगळेजण त्यांच्या व्याख्यानासाठी उत्सुक आहोत, त्यामुळे मी त्यांना या व्याख्यानासाठी इथे निमंत्रित करते. धन्यवाद. नमस्कार. कैलासवासी वावी बापट आणि कैलासवासी पार्वतीबाई बापट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांनी दरवर्षी जे स्मृती व्याख्यान ठेवलेलं आहे, त्या व्याख्यानासाठी आज मला इथे निमंत्रित करण्यात आलं, त्याबद्दल या विद्यापीठाची तसंच डॉक्टर मंजिरी भालेराव यांची मी आभारी आहे. या व्याख्यानासाठी मी काकतीयांचा स्थापत्य वारसा हा विषय निवडलेला आहे. तो अशासाठी की काकतीयांच्या स्थापत्य वारशाचं दर्शन मला निदान 4 वर्ष तरी अधूनमधून होत असे. ते असं की UGCने 2016 ते 2021 या काळामध्ये मला तेलंगणा या ठिकाणच्या, वारंगळ या ठिकाणच्या काकतीय विद्यापीठामध्ये इतिहास विभागाच्या SAP-DRS प्रोग्रामसाठी सल्लागार म्हणून नेमलेलं होतं. आणि त्यामुळे 4 वर्ष तरी अधूनमधून मला या विद्यापीठामध्ये जावं लागलं असे. शेवटचंच वर्ष मी जाऊ शकले नाही, कारण पॅन्डेमिक होतं. तर तिथे जात येत असताना तिथे विखुरलेला स्थापत्य वारसा हा माझ्या नजरेस पडला आणि मग मला असं वाटलं की आपण काकतीयांच्या संदर्भामध्ये आणखी वाचन करावं. जेव्हा मध्ययुगीन दख्खनच्या इतिहासाची पुस्तकं मी बघितली, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की राष्ट्रकूट चालुक्य यांच्याबद्दल माहिती असते, नंतर विजयनगरवर माहिती आहे, पण यांच्यामध्ये दख्खनच्या इतिहासामध्ये काकतीयांनी जी काही कामगिरी बजावलेली आहे, त्यांनी जो काही ठसा स्थापत्यामध्ये, शिल्पकलेमध्ये उमटवलेला आहे, त्याच्याकडे पुष्कळसं दुर्लक्ष आपल्या इतिहासकारांचं झालेलं आहे. म्हणून मला असं वाटलं की त्यांच्या स्थापत्य वारशाची थोडीफार या ठिकाणी मांडणी करावी. ही जी क्षणचित्र आज मी या ठिकाणी दाखवणार आहे, त्यावरून कलेच्या इतिहासकारांनी काहीतरी थोडंसं संशोधन पुढे करावं, अशी माझी या मार्फत विनंती आहे. काकतीयांची राजवट जी होती ती म्हणजे आत्ताचा तेलंगणाचा प्रदेश आणि आंध्र प्रदेशचा थोडासा भाग मिळून बनलेली होती. त्यांचा संपूर्ण कालखंड जर आपण पाहिला तर 10व्या शतकाचा उत्तरार्ध ते 1323 पर्यंत असा होता. 1326 पर्यंत कदाचित तो असेल, कारण शेवटची 3 वर्ष एका शिलालेखाच्या माहितीवरून असं आपल्याला दिसतं की कदाचित
सगळ्यात शेवटचा जो राजा आहे प्रतापरुद्रदेव दुसरा, हा दिल्ली सुलतानांचा मांडलिक होता की काय अशी शंका येते. पण 1323 मध्येच खरं पाहिलं तर त्याचं राज्य संपलं. जे महत्वाचे राजे होते त्या महत्वाच्या राजांच्या बद्दल आपल्याला असं सांगता येईल की रुद्रदेव, ज्याचा उल्लेख प्रताप रुद्रदेव पहिला असाही येतो, तो 12व्या शतकामध्ये राज्य करीत होता आणि त्याने वारंगळ हे आपलं राजधानीचं शहर निर्माण केलं. वारंगळ ह्या ठिकाणच्या किल्ल्याचे काही भग्नावशेष आपण या प्रेझेंटेशनद्वारे पाहणार आहोत. त्यानंतर गणपती देव या राजाबद्दल आपल्याला पुष्कळ शिलालेख उपलब्ध आहेत आणि या राजाची जी राजवट होती ती म्हणजे 1192 ते 1262 अशी होती. गणपती देव याची मुलगी रुद्र महादेवी, रुद्रांबा किंवा रुद्रम्मा देवी हिने 1289 पर्यंत राज्य केलं. तिची ही राजवट जी आहे त्या राजवटीबद्दल उसटते उल्लेख आपल्याला मार्को पोलोच्या प्रवास वर्णनांमधून देखील मिळतात. तसंच बरेचसे शिलालेख तिचेही उपलब्ध आहेत. त्यानंतर सर्वात शेवटचा महत्वाचा जो राजा आहे तो म्हणजे प्रतापरुद्रदेव दुसरा, जो रुद्रम्मा देवी हिचा नातू होता आणि त्याने 1289 पासून तर 1323 पर्यंत राज्य केलं. आपल्याला राजकीय इतिहासामध्ये या ठिकाणी खूप खोलवर शिरण्याची आवश्यकता नाही, कारण आपला मूळ विषय आहे स्थापत्य वारसा, म्हणून मी ह्या 3 राजांबद्दलचा उल्लेख, 4 राजांच्या बद्दलचा राज्यकर्त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला. मध्ययुगीन काळामध्ये काकतीयांच्या राज्याचा उल्लेख तत्कालीन साहित्यामधून त्रिलिंग देश असाही केलेला आपल्याला दिसतो. विशेषतः ज्या वेळेला मी विद्यानाथाचं प्रतापरुद्र यशोभूषणम हे अलंकार शास्त्रावरचं पुस्तक वाचत होते, त्यावरचं माझं एक रिसर्च आर्टिकलही प्रसिद्ध झालेलं आहे. त्यावेळेला असं दिसून आलं मला की विद्यानाथ वारंवार त्रिलिंग देश असा उल्लेख करतो. ते कशासाठी की 3 शंकराची देवळं, शिवाची देवळं ही त्या काळामध्ये महत्वाची होती. एकतर कालेश्वरम, द्राक्षारामम आणि श्रीशैलम. हा एक जो नकाशा आहे मध्ययुगीन काळातला, त्या ठिकाणी ही 3 देवळं दाखवलेली आहेत, ती मार्क केलेली आहेत. त्याचबरोबर त्यांचं राजधानीचं ठिकाण वारंगळ हे देखील आपल्याला दिसतं. कालेश्वर हे करीमनगरमध्ये, द्राक्षारामम हे पूर्व गोदावरीचा परिसर आणि श्रीशैलम हे कर्नूल जिल्ह्यामध्ये होतं. दुसऱ्या बाजूला जो नकाशा मी दाखवलेला आहे तो म्हणजे आत्ताचा तेलंगणाचा प्रांत हा आहे. या नकाशात आणि मध्ययुगीन काळातल्या नकाशामध्ये अर्थात आपल्याला भौगोलिक परिसीमा थोड्याशा वेगळ्या दिसतात. काकतीयांची जी स्थापत्याची शैली होती त्याचा आपण विचार करत असताना पहिल्यांदा आपल्याला उल्लेख करावा लागेल की 4 महत्वाच्या स्थापत्य शैली भारतामध्ये होत्या. त्या म्हणजे वेसर, नागर, द्रविड आणि भूमिज. त्यापैकी द्राविड ही तर आपल्याला माहितीये की अति दक्षिणेकडे होती. वेसर शैलीचा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी करायचा आहे, कारण ती शैली काकतीयांनी अंगीकारली. ही वेसर शैली जी आहे ती दक्षिण भारतातील द्राविड शैली आणि उत्तर भारतातील भूमिज आणि नागर शैलींचं मिश्रण असं सांगता येतं.
काकतीयांची जी देवळं होती ती देवळं या वेसर शैली च्या प्रभावाखाली होती, हे आपल्याला स्पष्ट दिसून येतं. ही वेसर शैली प्रथम चालुक्यांनी अंगीकारलेली होती आणि पुढे काकतीयांनी. राजकीय इतिहास आपल्याला असं सांगतो की पहिले पहिले जे काकतीय राजे होते त्याच्यापैकी एक दोन हे चालुक्यांचे मांडलिक होते. साहजिकच चालुक्यांची ही जी शैली आहे त्या शैलीचा काकतीयांच्या शैलीवर देखील प्रभाव नक्कीच पडला असणार. या शैलीमध्ये पाषाण, दगड आणि विटांचा उपयोग केलेला दिसतो. 5 महत्वाची डिझाईन्स या शैलीमध्ये दिसतात. म्हणजे मंदिराचा जो प्लॅन आहे, योजना आहे, ती 5 प्रकारची दिसू शकते. एक म्हणजे एककूट, जिथे एका देवाचंच मंदिर आहे. नंतर द्विकूट म्हणजे 2 देव या संकुलामध्ये आहेत, त्यांची स्वतंत्र मंदिर आहेत. नंतर त्रिकूट, चतुष्कूट आणि पंचकूट. जास्त करून आपल्याला दिसेल की त्रिकूट हा जो प्रकार आहे तो चालुक्यांच्याही काळामध्ये दिसेल आणि काकतीयांच्या बाबतीमध्ये तो जास्तच. मंदिरांच्या रचनेमध्ये आपल्याला 3 मंडप प्रामुख्याने दिसतात आणि हे 3 मंडप म्हणजे सभा मंडप, नंदी मंडप आणि कल्याण मंडप. त्यापैकी जो नंदी मंडप आहे त्या नंदी मंडपामधून भक्त आत जाऊन पुढे सभा मंडप आणि कल्याण मंडपामध्ये प्रवेश करत असत. असं एकंदरीत ही शैली पाहिल्यानंतर वाटत. या ठिकाणी चालुक्यांच्या या शैलीचा प्रभाव काकतीयांच्यावर कसा पडला ते दर्शविण्यासाठी बादामी या ठिकाणचं एक संगमेश्वर मंदिर जे होतं चालुक्यांचं, त्याचा हा फोटो या ठिकाणी दाखवण्यात आला. आता जो आपण फोटो पाहिला त्याच्याच प्रकारची रचना असलेलं हे श्रीशैलम देऊळ या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे की साधारण सभा मंडप, त्याच्यानंतर विमानांची एकंदरीत रचना ही कशी होती हे कळावं यासाठी. आता याच्यानंतर माझ्या या भाषणामध्ये प्रामुख्याने मी रामप्पा मंदिर, त्याच्यानंतर 1000 पिलर टेम्पल म्हणजे 1000 खांबांचं देऊळ आणि वारंगळ किल्ल्याचे भग्नावशेष याच्याबद्दलची काही ते फोटो या ठिकाणी दाखवणार आहे की जेणेकरून त्यांच्या स्थापत्य शैलीबद्दल आपल्याला थोडीफार कल्पना यावी. महत्वाची गोष्ट अशी आहे की रामप्पा हे जे मंदिर आहे हे मंदिर तेलंगणामधलं पहिलं मंदिर असं आहे की ज्याचा समावेश युनेस्कोच्या हेरिटेज लिस्ट मध्ये करून घेण्यात आले. 2021 मध्ये जुलै महिन्यामध्ये युनेस्को ने जाहीर केलं की रामप्पा मंदिर हे युनेस्कोच्या लिस्टमध्ये समाविष्ट झालेलं आहे. जयशंकर भूपालपल्ली तालुका जो आहे तेलंगणामधला, त्या ठिकाणी पालमपेट हे जे गाव आहे या ठिकाणी हे मंदिर वसलेलं आहे. गणपती देव हा जो काकतीयांचा राजा होता त्या काकतीयांच्या राजाचा जो लष्कराधिकारी होता त्या लष्कराधिकाऱ्याने हे मंदिर बांधवून घेतलं. त्याचा जो स्थपती होता म्हणजे आर्किटेक्ट त्याचं नाव रामप्पा होतं. गमतीची गोष्ट अशी आहे की गणपती देव या राजाच्या कारकिर्दीमध्ये हे बांधलं गेलं
तेही त्याच्या लष्करी सरदारांनी बांधलं, परंतु प्रचलित झालं ते रामप्पा मंदिर या नावानेच. हे मंदिर सुद्धा त्रिकूट या स्वरूपाचं आपल्याला दिसतं. प्रमुख देव आहे रुद्रेश्वर, त्याच्या बाजूला कटेश्वर आणि कामेश्वर अशी मंदिरं दुतर्फा आहेत. जास्त करून आधी मी म्हटलं त्याप्रमाणे की काकतीयांना त्रिकूट चल ही शैली जास्त पसंत पडली असावी. म्हणजे भक्त या मंदिर संकुलामध्ये प्रवेश त्यांनी केल्यानंतर एकाच वेळेला त्यांना 3 देवांचं दर्शन घडू शकत असेल. या मंदिराच्या जवळपासच रामप्पा तलाव देखील आहे, ज्या तलावाचा पाणी पुरवठा या रामप्पा मंदिराला होत असेल. रामप्पा मंदिराच्या साठी जी सामुग्री वापरलेली होती ती म्हणजे वाळू आणि चुनखडी ही प्रामुख्याने आपल्याला दिसते. याचप्रमाणे तिथून जवळपास चलवई नावाचं एक गाव आहे. त्या चलवई गावामध्ये गुलाबी पिवळट असा सँडस्टोन वाळूचा दगड दिसतो. त्या वाळूच्या दगडाचा देखील या रामप्पा मंदिराच्या बांधणीसाठी उपयोग करून घेण्यात आलेला दिसतो. पुढे काही फोटो वरून ते स्पष्ट होईल. आणि स्तंभ जे बांधले त्या स्तंभांच्या साठी मात्र दख्खन परिसरामध्ये जो काळा पाषाण मिळतो, आणि तो काळा पाषाण सुद्धा कशामुळे बनलेला होता तर ज्वालामुखीच्या प्रक्रियेमुळे जो काळा पाषाण बनला, त्या काळा पाषाणाचा देखील स्तंभांच्या उभारणीसाठी उपयोग करून घेतलेला आपल्याला दिसतो. तुळया ज्या आहेत बीम्स, या बीम्स साठी विशेषतः वाळूचा दगड, त्याच्यानंतर ग्रनाइट आणि डोलेराइट हे दगड आपल्याला वापरलेले दिसतात. या दगडांचा गुणधर्म असा की त्यावर कोरीव काम शिल्पकला ही कारागीर करू शकतो. आणि त्यामुळे पुराणातल्या काही कथा किंवा महाभारत रामायण मधल्या काही कथा अतिशय लहान स्वरूपामध्ये या ठिकाणी कोरल्या जात असत, की जेणेकरून भक्त त्या ठिकाणी आले की त्यांना त्या पुराण कथा बघितल्याचंही समाधानच जणू काही मिळत असत. काकतीयांच्या या स्थापत्य वारशाचा अभ्यास करत असताना मला असं वाटलं की तत्कालीन जे शिल्पशास्त्रावरचं पुस्तक आहे तेही चाळून बघू. मानसार शिल्पशास्त्र किंवा मानसार वास्तुशास्त्र हे मग मी बघायला लागलो. त्यामध्ये ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, मार्गदर्शिका तत्व, त्यापैकी कितीतरी तत्व ही काकतीयांच्या मंदिराच्या बाबतीमध्ये मला दिसली. इथले जे खांब आहेत, स्तंभ, ते साधारण क्युबिकल असे आपल्याला दिसतात तळाशी, आणि नंतर पुढे पुढे वरपर्यंत त्यांची जी उभारणी आहे ती अष्टकोनी आणि गोलाकार असे बँड्स, म्हणजे अशा जणू काही दगडाच्या चकत्या असं आपण म्हणूया, मोठ्या अर्थातच कापून त्याही वापरलेल्या या ठिकाणी दिसतात. आणि त्याच्यावर काही नर्तक, गायक, वादक यांची देखील शिल्प दिसतात. आता रामप्पा मंदिराचा हा आणखीन एक फोटो मी विस्तृत या ठिकाणी दाखवते. त्यामध्ये आपल्याला दिसेल की स्तंभ हे मी दाखवले. स्तंभांना लागूनच
ब्रॅकेट्स मध्ये दगडी घोडे अशा स्वरूपात मध्ये म्हणजे दगडी ब्लॉक्स असे निर्माण करून ते त्याला जणू काही जडवलेले होते या ब्रॅकेट्स. आणि त्यामध्ये 12 मदनिकांची शिल्प कोरून काढलेली होती. ही सगळी तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतात. हा जो परिसर आहे याला मुखमंडप असं म्हटलं जातं. मुख्य मंडप असं म्हणू. त्याच्यानंतर हा चौथरा आहे या ठिकाणी. या बाजूला विमान हे आपल्याला दिसतं. विमान जे शिखरापर्यंत जाणारा परिसर. आणि हे जे विमान जे बांधलेलं होतं, विमानाची जी बांधणी होती, त्या विमानाच्या बांधणीसाठी हलक्या विटा किंवा ज्याला तरंगत्या विटा, फ्लोटिंग ब्रिक्स असं सर्वसाधारणतः म्हटलेलं आहे, यांचा वापर आपल्याला या ठिकाणी केलेला दिसतो. आणि त्या विटांची बाहेरची जी बाजू आहे ती वाळूच्या दगडांनी सांधलेली होती. अगदी खालचा जो भाग आहे या मंदिराचा म्हणजे पायाचा भाग, तो पायाचा जो भाग आहे त्यासाठी काकतीयांनी सँडबॉक्स टेक्निक वापरलेलं होतं. म्हणजे वाळूच्या पेट्या करून त्याचं तंत्र वापरलेलं होतं. त्याचा विस्तृत एक त्याची आकृती पुढच्या काही स्लाइड्स मध्ये मी दिलेली आहे. आता मगाशी मी ज्या दाखवल्या 12 मदनिका, त्या 12 मदनिका ह्या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला दिसू शकतील. हे सगळे स्तंभ आहेत मागचे. त्या स्तंभांना असे दगडी घोडे करून ते जडवलेले आहेत आणि त्याच्यावर ही शिल्प काढलेली आहेत. किंबहुना ती शिल्प त्या घोड्यांवर काढून मग हे जडवलेले आपल्याला दिसतात. या संपूर्ण अशा मोजल्या जर त्या ह्या 12 मदनिका आहेत. या मदनिका या ठिकाणी का आल्या असाव्यात याचा विचार करत असताना मी आणखी एक संस्कृत ग्रंथ पाहिला. आणि तो काकतीयांचा सेनापती जय म्हणून जो होता, गणपती देव हा जो राजा ज्याचं नाव आपण आधी बघितलेलं आहे, त्याच्याच कारकिर्दीमध्ये जय नावाचा त्याचा जो सेनापती होता, त्या सेनापतीनेच हा एक संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे, ज्या ग्रंथाचं नाव आहे नृत्य रत्नावली. या नृत्य रत्नावलीमध्ये निरनिराळ्या नृत्यांच्या पोझेस दिलेल्या आणि ही नृत्य करणाऱ्या नर्तिका यांची शिल्प देवळांवर देखील कशी उत्कृष्ट दिसतील असे पुसटते उल्लेख जय यांनी केलेले. म्हणजे एका बाजूला आपल्याला संस्कृत ग्रंथांची मार्गदर्शिका तत्व दिसतात आणि त्या मार्गदर्शिका तत्वांप्रमाणेच ती साकारलेली आहेत जणू काही की या मंदिरांमधल्या 12 मदनिकांच्या माध्यमांमधून. आता हे जे ब्रॅकेट्स जे आहेत, ही जे ह्या ज्या मदनिका आहेत, त्या मदनिका आपल्याला डोलेराईट नावाच्या दगडांमधून केलेल्या दिसतात. डोलेराईट दगडाला एक विशिष्ट प्रकारची चमक असते आणि त्यामधून शिल्प कोरून काढण्याचा त्यांचा या पाषाणाचा गुणधर्म असल्यामुळे त्यामधून ही केली गेली. त्याच मदनिकांचे हे अतिशय जवळून काढलेले असे फोटो या ठिकाणी दिसत आहेत. मुखमंडप जो आपण मगाशी पाहिला त्याचं हे आणखी मोठं म्हणजे एनलार्ज हे चित्रण आहे. या ठिकाणी बघा चलवाई नावाचा तो दगड वापरलेला आहे आणि तो चलवाई दगड जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की हा गुलाबीसर पिवळट असा हा दगड आहे आणि त्याचाही गुणधर्म असा आहे की त्याच्यातून शिल्प कोरून काढली जाऊ शकत असे. या ठिकाणी हे भलं मोठं एक पॅनेल आपल्याला दिसतं
की ज्यामध्ये गज, हत्ती आणि सिंह आणि मध्ये सूर्यदेव. तर ह्या पॅनेलचं नाव आहे सूर्य गज व्याल, हे असं आपल्याला म्हणता येईल. आणि खालच्याही बाजूला आपल्याला अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची शिल्पकला दिसते. मानसार शिल्पशास्त्राच्या अनुसारे आपल्याला स्तंभांचे काही प्रकार दिसतात. मानसाराचा स्तंभ लक्षण विधान हा जो चॅप्टर आहे, हे जे प्रकरण आहे, त्या प्रकरणामध्ये आपल्याला स्तंभ कसा केला जावा, कसा बनवला जावा, त्याची थोडीफार माहिती मिळते. त्याच्यासाठी काही गणिती पद्धतीने पण अगदी पायापासून तर वरपर्यंत तो स्तंभ कसा बांधला जावा याची काही कॅल्क्युलेशन्स आपल्याला मिळतात. आता त्याप्रमाणे 5 प्रकारचे स्तंभ मानसाराने शिल्पशास्त्राने सांगितले होते. एक म्हणजे ब्रह्मकांत, जो चौकोनी स्तंभ आहे. नंतर शिवकांत, म्हणजे जो पंचकोनी स्तंभ आहे. स्कंदकांत, म्हणजे जो षटकोनी स्तंभ आहे. विष्णुकांत, म्हणजे जो अष्टकोनी स्तंभ आहे. आणि शेवटचा म्हणजे रुद्रकांत, ज्याचं वर्णन असं केलेलं आहे की ज्याला 16 बाजू आहेत, पण म्हणजे जे वर्तुळच आहे जणू. तर हा असा तो पिलर आहे. आता मानसारांनी हे 5 स्तंभ सांगितले, पण काकतीयांनी त्याच्यामध्ये थोडाफार बदल केले. आणि तो असा की भले मोठे स्तंभ हे मंदिराच्या साठी जर त्यांना बांधायचे होते तर भक्कम ते असायला पाहिजे. आणि त्यामुळे एकच एक निमुळता स्तंभ घेऊन उपयोग नव्हता. आणि म्हणून आपल्याला त्या स्थापत्यामध्ये अशा मोठ्या भरभक्कम स्तंभांची बांधणी दिसते. तर ह्या ठिकाणी बघा, 3 प्रकारच्या स्तंभांचं मिश्रण दिसतं आपल्याला. एक तर ब्रह्मकांत, म्हणजे जो स्क्वेअर आहे, चौरस आकृती. नंतर विष्णुकांत, जो ऑक्टॅगोनल म्हणजे अष्टकोनी आहे. त्याच्यानंतर रुद्रकांत, म्हणजे जो सर्क्युलर आहे किंवा वर्तुळाकार असतो. आता हा स्तंभ भारत कसे असते, त्याच्यासाठी एक आकृती इथे दिलेली आहे. ती आकृती म्हणजे अशी आहे की हे सगळे पार्ट्स वेगवेगळे करून दाखवू, मग ते जोडत कसे असतील, तर त्याला पाचर असते, ज्याला इंग्लिशमध्ये आपण टॉवेल असं म्हणतो. पाचर म्हणजे अशा प्रकारची एक खाच करून त्याला एक विशिष्ट प्रकारचं हुक सारखी रचना, की ज्यामुळे ते एकावर एक असे बांधून, म्हणजे मग त्याला एक भक्कमपणा येईल, ते पडत नसत. आता ह्या ठिकाणी एक स्तंभ दाखवलेला आहे, ब्रह्मकांत हा स्तंभ. आणि हा ब्रह्मकांत स्तंभ रामप्पा मंदिरामधला हा चौकोन दिसतो, खाली चौरस आहे, पण वरच्या बाजूला पुन्हा एक वर्तुळ आहे, परत चौरस आहे, आणि वरच्या बाजूला पुन्हा चौरस आहे. तर ह्यामध्ये जास्त चौरस असल्यामुळे सर्वसाधारणतः या स्तंभाचं नाव ब्रह्मकांत असं आलेलं. वारंगळच्या किल्ल्याचे जे भग्नावशेष आहेत त्या ठिकाणचं हे कीर्ती तोरण आहे. या ठिकाणी मात्र आपल्याला असं दिसतं की अगदी पायापासून तर वरपर्यंत हा ब्रह्मकांत स्तंभच आपल्याला वाटू शकतो. कारण या ठिकाणी चौकोनच आहेत आणि त्या चौकोनांमध्येच आतमध्ये काही व्हेरिएशन असतात. जसा मानसाराचा शिल्पशास्त्राचा आपण उल्लेख आधी केलेला आहे, तसंच या ठिकाणी मी पुन्हा एकदा करते. कारण त्याच्या 46व्या प्रकरणामध्ये तोरण विधान त्याचं नाव आहे या प्रकरणाचं.
त्यामध्ये 4 प्रकारची तोरणं सांगितली. पत्र तोरण, पुष्प तोरण, रत्न तोरण आणि चित्र तोरण. तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या 4ही प्रकारच्या तोरणांचं मिश्रण दिसू शकतं. आता हा आणखीन एक स्तंभ या ठिकाणी मी दाखवते. मगाशी मी उल्लेख असा केला की या ठिकाणी जो काळा पाषाण आहे, जो ज्वालामुखीच्या प्रक्रियेमधून बनलेला आहे, त्या डोलेराईट या पाषाणामधून तयार झालेले हे स्तंभ जे आहेत त्याला अस्सल धातू सारखी चमक आपल्याला दिसते. ती कळावी यासाठी हा फोटो मी इथे अटॅच केलेला. त्याच्यानंतर आपण येतो रुद्रेश्वर स्वामी म्हणजेच 1000 पिलर टेम्पल, जे हजारी खांबाचं असं एक देऊळ आहे. रुद्रदेव जो गणपती देव ह्याचा पिता होता, त्याने हे बांधलेलं होतं 1163 मध्ये. प्रत्यक्षात याला 300 स्तंभ आहेत, पण त्या स्तंभांची एकंदरीत जडणघडण अशी आहे की ते एकातून दुसरा निघाल्यासारखे वाटतात आणि त्यामुळे सरसकट त्याचं नाव 1000 पिलर टेम्पल किंवा हजारी स्तंभांचं देऊळ असं म्हटलेलं आहे. रामप्पा देवळासारखंच हे देऊळ सुद्धा त्रिकुट स्वरूपाचं आहे. शिव, विष्णू आणि सूर्य ही ती मंदिर आहे. मुख्य हे शिवाचं आहे, रुद्रेश्वर स्वामी, आणि त्यानंतर त्या मोठ्या मंडपामध्ये विष्णू आणि सूर्य यांची छोटी जी मंदिर आहेत त्यांची द्वार पण उघडतात. अर्थात या त्रिकुट स्वरूपाचं हे जे मंदिर आहे त्याचा मुख्य मंडप जो आहे तो नंदी मंडप आहे. याच मंदिरामध्ये नटराज हा आपल्याला एक सांगितला जातो. आम्ही त्या ठिकाणी संध्याकाळी पोहोचलो त्यावेळेला आमचा एक गाईड होता, त्याने आम्हाला सांगितलं की अगदी वरच्या बाजूला हा नंदी रंगमंडप दिसतो आणि त्यामध्ये नटराज आहे आणि तिथे अष्टदिग्पाल उभे आहेत. आता वरपर्यंत ही जी रचना आहे ती कशी केलेली असेल त्याच्यासाठी एक आकृती दाखवलेली की पहिल्यांदा पाषाणाचा एक चौरस आहे, त्यावर दुसरा चौरस बसवलेला आहे, त्यावर तिसरा चौरस बसवलेला आहे आणि त्या चौरसावर सगळ्यात शेवटी छताच्या बाजूला एक अष्टकोनी हा पाषाण म्हणजे पाषाणाचा अष्टकोनी भाग कापून तो लावलेला. याच मंदिरामध्ये आणखी एक आपल्याला स्तंभ दिसतो, म्हणजे तसे स्तंभ आहेत की एकाचा जास्त फोटो या ठिकाणी दाखवते की हा भव्य स्तंभ जो आपण रामप्पा देवळामध्ये बघितला तो ब्रह्मकांत स्वरूपाचा होता, म्हणजे त्याच्यामध्ये चौकोनाचं फॉर्मेशन दिसतं. पण या ठिकाणी आपल्याला विष्णुकांत किंवा अष्टकोन हा दिसतो. बघा किती क्लिअरली या ठिकाणी दिसतोय, खालपासून तर वरपर्यंत हे अष्टकोनी स्वरूपाचं आपल्याला दिसतं. मघाशी मी उल्लेख केला की या सगळ्या मंदिरांच्यासाठी म्हणजे 1000 पिलर टेम्पल असो किंवा रामप्पा मंदिर असो, या मंदिरांच्यासाठी तरंगत्या विटांचा उपयोग विमानाच्यासाठी केला गेलेला होता. आणि या तरंगत्या विटा म्हणजे काय होत्या त्याच्याबद्दल आपल्याला कुतूहल स्वाभाविक वाटतं की तरंगत्या विटा म्हणजे काय. तर सर्वसाधारणतः आपल्याला असं दिसेल की 0.85 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर
अशी जी वस्तू असेल ती पाण्यावर तरंगते. काकतीयांनी विटा निर्माण करताना या तंत्राचा वापर केलेला होता. या विटा 0.90 ग्रॅम क्युबिक सेंटीमीटर पर्यंतच होते. अशा हलक्या विटा त्यांनी मुद्दाम विमानासाठी वापरल्या. या विटांमुळे काय झालं की भार हा पायावर पडला नाही. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की पाया सुद्धा जो आहे तो वाळूच्या पेट्यांचा. आता त्या वाळूच्या पेट्यांचा सुद्धा आपण पुढे आणखीन पुढच्या स्लाइडमध्ये थोडासा विचार करणार आहोत. त्यामुळे एकंदरीतच हे जे स्ट्रक्चर आहे, हे मंदिर वास्तू जी आहे मंदिराची, ती वास्तू अशी जड अशा प्रकारची झाली. असं सांगितलं जातं की कल्याणीचे जे चालुक्य राजे होते त्यांनी ह्या अशा त्या विटांचं तंत्र थोडंसं शोधून काढलं होतं. परंतु काकतीयांनी पुढे ते तंत्र आपल्या मंदिरांच्यासाठी सरसकट वापरलेलं दिसतं. आता ही एक आकृती जी आहे ती आकृती आपल्याला असं दर्शवते. या आकृतीच्या डाव्या बाजूला जे नेहमीच मंदिर आहे, म्हणजे जिथे दगड, माती, विटा यांचा वापर केलेला आहे आणि ज्या विटा नेहमीप्रमाणे जड विटा आणि त्यांचा पाया पण तसाच, आणि उजव्या बाजूला तरंगत्या विटा आणि जी वाळू आहे त्या वाळूपासून वाळूच्या पेट्या निर्माण करून जो पाया बांधलाय तो कसा बांधलेला होता हेही ती आकृती दर्शवते. सँडबॉक्स टेक्निक हे जे आहे, म्हणजे वाळूच्या पेट्या बनवण्याचं तंत्र, ते कसं ते अंगीकारत असत काकतीय, तर वाळू, चुनखडी, गूळ आणि हिरडा ठेचून त्याचा चीक काढून या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्याची एक जशी काही बैठक ते तयार करीत असत. आणि त्याच्या ज्या पेट्या आहेत किंवा त्याचा एक बेस तयार करून हा पहिल्यांदा त्याचा पाया बनतो. आणि तो पाया सुद्धा जवळजवळ 3 मीटर आधी खोल असेल. मग त्याच्यावर चौथरा येईल, म्हणजे प्लिंथ. ह्या सँडबॉक्स फाउंडेशनचा, म्हणजे या पायाचा, वाळूच्या पेट्यांच्या पायाचा आणखी तपशील सांगावा म्हणून ही आकृती तयार केलेली आहे. वाळूच्या पेट्यांची ही एकदा बैठक केली की मग त्याच्या बाजूला, चहूबाजूला अजिबात पाणी नसलेली अशी दगडी भिंत तयार केली जाईल की ज्यामुळे ती वाळू इकडे तिकडे सरकून वरची जी वास्तू आहे त्याला धोका पोचत नसेल. या वाळूच्या पेट्यांचा किंवा सँडबॉक्स टेक्निकचा उपयोग कसा होत असेल, तर नैसर्गिक आपत्ती किती आल्या, भूकंपासारख्या वगैरे, तरी सुद्धा ही वास्तू जी आहे ती वरपर्यंत तिला इजा होत नसते. जागच्या जागी ती कदाचित हलू शकते, परंतु एकंदरीत पाहता त्या वास्तूला स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून हे तंत्र वापरलं गेलं. किंबहुना युनेस्कोला रामप्पा मंदिराचा वैशिष्ट्य सादर करण्यासाठी या विशिष्ट तंत्राचा आवर्जून उल्लेख केला की जेणेकरून असं माहीत करून देण्यात आलं की भारतीयांना अशा प्रकारची तंत्र ही माहीत होती, अशा प्रकारचं तंत्रज्ञान, आणि त्यामुळेच अशा प्रकारची देवळं ही कितीतरी वर्ष ही टिकून राहिलेली. आता आपण येतो वारंगळ किल्ल्याच्या काही भग्नावशेषांच्याकडे. वारंगळ किल्ल्यात मध्ये आपण गेलो की आपलं मन खरोखरच भरून येतं. कितीतरी असे भग्नावशेष तिथे पडलेले आहेत. आता अर्थातच अलीकडच्या काळामध्ये ते रचलेले आहेत
एकेका ठिकाणी असेल, की जेणेकरून तिथे येणाऱ्या लोकांना कळावं की ही शिल्प संपदा किती उज्ज्वल आहे. तीन अ, भिंती जवळजवळ या किल्ल्याला होत्या आणि प्रत्येक भिंतीमध्ये एक खंदक होता. राजधानीचं शहर निर्माण करताना शत्रूपासून बचाव होण्यासाठी या अशा प्रकारच्या भिंतींचा वापर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते ते तो नंदी मंडप आहे ज्याचा आपण उल्लेख करतोय. वारंगळच्या किल्ल्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं एक मंदिर आपल्याला दिसतं. पण त्या ठिकाणचं जे शिवलिंग होतं ते शिवलिंग तिथून उचलून दुसऱ्या ठिकाणी सुखरूपरित्या ठेवण्यात आलेलं आहे असं सांगण्यात आलं. या ठिकाणी सुद्धा मी काही हे अवशेष दाखवते. जसं शिल्पशास्त्रामध्ये मगाशी मी म्हटलं की तोरण विधान या प्रकरणामध्ये आपल्याला काही तोरणं दिसतात. त्याच्यातलं हे आपल्याला कदाचित हे तोरण असेल किंवा भिंतीचा एखादा भाग असेल, ते काही सांगता येत नाही. पण अत्यंत उत्कृष्ट असल्यामुळे ह्याचा फोटो मी काढला. अगदी खाली आपल्याला सैनिक दिसतात, त्याच्यानंतर ज्वेलरी पॅटर्न दिसतो, त्याच्यानंतर मधला थोडासा भाग आपल्याला दिसत नाहीये कारण त्याचे अवशेष उडालेले आहेत. मग परत आपल्याला नर्तक आणि गायक असे दिसतात. तर अशा रीतीने ही संपदा, शिल्प संपदा पुष्कळ विखुरलेली आहे. दुसऱ्या एका पॅनेलमध्ये आपल्याला गज, व्याल, माला दिसते. त्या ठिकाणी गज आणि व्याल, सिंह असे दिसतात. किंबहुना गजकेसरी अशा प्रकारची सिम्बल्स ही काकतीयांच्या नाण्यांवर देखील दिसतात. त्यामुळे तो त्यांचा अतिशय प्रिय अशा प्रकारचा मोटिव्ह असावा असं वाटतं. त्यानंतर सर्वात शेवटच्या स्लाइडकडे मी येते. ह्या ठिकाणी पण आपल्याला दिसेल की व्याल किंवा व्याली जे लिओग्राफ्स हे जे आपण म्हणतो ते वरच्या स्ट्रक्चरच्या आधारासाठी म्हणून केले गेलेले आहेत. आणि मधोमध आपल्याला विष्णू दिसतो. वरचं अर्थातच स्ट्रक्चर काय असावं याची आपल्याला कल्पना येत नाही. मधला जो फोटो आहे त्या मधल्या फोटोमध्ये आपल्याला दूरपर्यंत कीर्ती तोरण एक दिसतं. 4 कीर्ती तोरण या किल्ल्याला आहेत. त्यातलं एक कीर्ती तोरण मगाशी मी तुम्हाला जवळून दाखवलं, हे अगदी लांबवर आहे आणि हे विखुरलेले आहेत सगळे कितीतरी शिल्पकलेचे असे नमुने. या काकतीयांच्या स्थापत्याच्या वारशाची काही क्षणचित्र या ठिकाणी मला दाखवता आली. अर्थात ही जी नावं आहेत ती मी इंग्लिशमध्ये लिहिलेली आहेत, पण मला असं वाटतं की त्याचा काही अडसर येणार नाही. कलेच्या इतिहासकारांनी आणखी पुढे यावं आणि या काकतीयांच्या स्थापत्य वारशाबद्दल आणखी माहिती मिळवावी अशी माझी खरं तर नम्र विनंती राहील. आणि एवढं बोलून मी माझं हे भाषण संपवते.